राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत आज मनसेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा, मतदार याद्यांमधील घोळाकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्याची शक्यता. कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ, उदय सामंतांचा मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा. महायुती म्हणूनच लढणार असल्याचंही स्पष्ट केलं. सोलापुरात भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच, 4 माजी आमदारांचा लवकरच भाजप प्रवेश. राष्ट्रवादीत बेशिस्तपणा वाढल्याचा माजी आमदार राजन पाटलांचा अजित पवारांवरती निशाणा. मतदार याद्यांतील घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश. विरोधी पक्षांनी समोर आणलेले सर्व घोळ तपासणार, चौकशी करून अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. गर्दी झाल्यामुळे रेल्वेतून पडून 2 प्रवाशांचा मृत्यू तर 1 गंभीर. नाशिक रोड स्थानकाजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधील घटना. दिवाळीसाठी की मतदानासाठी बिहारला जात होते, तपास सुरू. गोवंडीमधून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशींना अटक. किन्नर गुरु म्हणून ओळख असलेल्या बाबू खानला अटक. मुंबईत मोठी संपत्ती घेतल्याचंही पोलीस तपासात समोर. दिवाळीच्या पावन पर्वावर 28 लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून निघणार. हनुमानगडीपासून कनक भवनापर्यंत 41 मंदिरांची भव्य सजावट. सणांच्या दिवसात खरेदीसाठी स्वदेशीला प्राधान्य द्या. माधुरी दीक्षित, शंकर महादेवन, सुनील ग्रोवरसह सेलिब्रिटींचं सोशल मीडिया पोस्ट करून आवाहन. दिवाळीत रात्री 10 तर लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडण्याची परवानगी. डेसिबलची मर्यादाही पाळा. मुंबई पोलिसांची कडक नियमावली. राज्यासह देशात धनत्रयोदशी उत्साहात साजरी. देशवासियांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोजले 1 लाख कोटी रुपये. एकट्या सोन्या चांदीची खरेदी 60,000 कोटींच्या घरात. पर्थमधील पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाकडून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण. विराट कोहली, रोहित शर्माचं पुनरागमन तर नितीश कुमार रेड्डी खेळणार पहिला एकदिवसीय सामना.